कल्पना करा, एका बाजूला आहेत शोगुन, सामुराई आणि एक असा देश जो तब्बल 220 वर्ष जगासाठी बंद होता. आणि मग दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन, ॲनिमे आणि जगातली एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था. हे दोन्ही जपानच आहेत. मग एका सामंती देशाचं एका जागतिक महासत्तेत इतक्या झपाट्याने रूपांतर झालं कसं? ही कहाणी खरंच थक्क करणारी आहे. हे बघा, हाच तो फरक. किती अविश्वसनीय आहे नाही का? एका बाजूला लष्करी शोगुनचं राज्य असलेलं जगापासून तुटलेलं जपान आणि दुसऱ्या बाजूला आजचं मॉडर्न जपान, एक ग्लोबल इकॉनॉमिक लीडर आणि पॉप कल्चरचं केंद्र. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन टोकांमध्ये फक्त काही दशकांचंच अंतर आहे. तर प्रश्न हाच आहे की ही इतकी मोठी झेप जपानने घेतली तरी कशी? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. गोष्ट आहे 1600च्या दशकातली, जेव्हा जपानवर तोकुगावा शोगुनेटचं राज्य होतं. हा तो काळ होता जेव्हा जपानने स्वतःला जगापासून अक्षरशः वेगळं करून घेतलं होतं. एक लांबलचक आयसोलेशनचा काळ. आता इथली सत्ता रचना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बघा, कागदावर तर देशाचे प्रमुख होते सम्राट, पण खरी सत्ता म्हणजे खरी पॉवर होती शोगुनच्या हातात. हे शोगुन म्हणजे एक प्रकारचे लष्करी हुकुमशाह. सम्राट फक्त नावापुरते राजे होते, त्यांच्या नावाने सगळा कारभार हे शोगुनच चालवायचे. पण प्रश्न असा आहे की जपानने स्वतःला जगापासून इतकं दूर का ठेवलं? बरं, यामागे दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे ख्रिस्ती धर्माचा वाढता प्रभाव आणि दुसरं युरोपीय देशांची वसाहतवादी भूक. त्यांना भीती वाटत होती की बाहेरचे लोक येऊन आपल्या देशावर कब्जा करतील. याच भीतीतून त्यांनी साकोकू म्हणजे बंद देश नावाचं एक कडक धोरण लागू केलं. अर्थात बंद देश याचा अर्थ असा नाही की जपानचा जगाशी काहीच संपर्क नव्हता. होता, पण तो खूपच मर्यादित आणि सरकारच्या कडक नियंत्रणाखाली होता. म्हणजे बघा, फक्त डच व्यापाऱ्यांना नागासाकी जवळच्या देजिमा नावाच्या एका छोट्या बेटावर व्यापार करायची परवानगी होती. बाकीच्यांसाठी दरवाजे जवळजवळ बंदच होते. आणि मग 1853 साली एक अशी घटना घडली ज्याने जपानच्या या 2 शतकांच्या शांत अलिप्ततेला एका झटक्यात उद्ध्वस्त करून टाकलं. 220 वर्ष. विचार करा, तब्बल 220 वर्ष म्हणजे जवळजवळ 10 पिढ्या. इतका मोठा काळ जगापासून पूर्णपणे वेगळं राहिल्यानंतर अचानक बाहेरच्या जगाचा सामना करणं म्हणजे कसं असेल? जणू काही आपण एका वेगळ्याच ग्रहावर उतरलो आहोत. हा धक्का जपानसाठी खूपच मोठा होता. हे नाट्यमय वळण आलं अमेरिकेच्या कमॉडॉर मॅथ्यू पेरी यांच्या आगमनाने. ते आले ते साध्यासुध्या जहाजांमधून नाही, तर धूर ओकणाऱ्या मोठाल्या काळ्या युद्धनौकांमधून, ज्यांना ब्लॅक शिप्स म्हटलं गेलं. जपानच्या लोकांनी असं काही कधी पाहिलं नव्हतं. आणि पेरी यांचा इरादा स्पष्ट होता. ते फक्त व्यापार करायला आले नव्हते, तर लष्करी ताकदीचा धाक दाखवून व्यापारासाठी जपानला दारं उघडायला भाग पाडायला आले होते. आता या प्रचंड लष्करी ताकदीपुढे शोगुनेट सरकारकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. त्यांना झुकावंच लागलं. एकामागून एक असे तह करायला त्यांना भाग पाडण्यात आलं. यांना असमान तह असं म्हणतात. आणि ते यासाठी कारण या तहांमधल्या अटी जपानसाठी प्रचंड अपमानास्पद आणि पूर्णपणे एकतर्फी होत्या. साहजिकच या अपमानास्पद तहामुळे संपूर्ण देशात संतापाची एक लाट उसळली. लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि याच असंतोषातून एका मोठ्या क्रांतीची ठिणगी पडली. एक अशी क्रांती ज्यामुळे सत्ता पुन्हा एकदा सम्राटाच्या हातात येणार होती. देशातले चोशू आणि सत्सुमासारखे जे मोठे आणि शक्तिशाली प्रांत होते, त्यांना हा अपमान अजिबात सहन झाला नाही. त्यांनी शोगुनच्या या कमकुवतपणाला थेट आव्हान दिलं आणि सोनो जोई म्हणजे सम्राटाचा आदर करा आणि परकीयांना हाकलून द्या अशी घोषणा देत त्यांनी बंड पुकारलं. याचाच परिणाम म्हणजे बोशीन युद्ध. हे युद्ध फार काळ चाललं नाही, पण ते खूपच निर्णायक ठरलं. यामध्ये शोगुनेटचा पूर्ण पराभव झाला आणि तब्बल 700 वर्षांपासून चालत आलेली सामंती राजवट ती संपली आणि जपानमध्ये एका नव्या पर्वाची, मेजी युगाची सुरुवात झाली. आता ही मेजी पुनर्स्थापना म्हणजे फक्त एक सत्तापालट नव्हता. नाही, ती होती अस्तित्वाची लढाई. त्यांच्यासमोर एकच पर्याय होता: पाश्चात्य देशांसारखं बना, नाहीतर नष्ट व्हा. हेच जणू त्यांचं ब्रीदवाक्य बनलं होतं. संपूर्ण देशाला आधुनिक बनवण्यासाठी ही एक देशव्यापी चळवळ होती. आणि हे बदल किती मोठे होते याचा अंदाज यावरून येतो. त्यांनी जुने सामंती प्रांत मोडून काढले आणि देशाला एक संध केलं. त्यांनी पाश्चात्य देशांसारखं संविधान आणि सरकार आणलं. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कारखाने उभारले आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या संरक्षणासाठी जर्मनी आणि ब्रिटनच्या धर्तीवर एक आधुनिक सैन्य आणि नौदल तयार केलं. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली होती. आणि पाश्चात्य देशांकडून त्यांनी आणखी एक धडा शिकला होता. तो म्हणजे
स्वतःची ताकद वाढवण्यासाठी आपलं साम्राज्य वाढवा. मग काय, जपाननेही तोच मार्ग स्वीकारला. या नव्या आधुनिक लष्करी ताकदीच्या जोरावर जपानने पुढच्या काही वर्षातच जगाला धक्का देणारे विजय मिळवले. विचार करा, त्यांनी चीनसारख्या मोठ्या देशाला हरवलं, रशियासारख्या एका बलाढ्य युरोपियन शक्तीला हरवलं आणि तैवान, कोरियासारखे प्रदेश आपल्या साम्राज्यात सामील करून घेतले. ही वाढ खूपच वेगवान होती. पण ही जी वाढती लष्करी महत्वाकांक्षा होती, हा जो विस्तारवाद होता, तो अखेरीस जपानला दुसऱ्या महायुद्धाच्या विनाशकारी खाईत ढकलणार होता. या विनाशाकडे जाणारी वाटचाल सुरू झाली 1931 मध्ये, जेव्हा त्यांनी मंचुरियावर आक्रमण केलं. त्यानंतर 1940 मध्ये त्यांनी जर्मनी आणि इटलीसारख्या फॅसिस्ट शक्तींशी हातमिळवणी केली. आणि या सगळ्याचा स्फोट झाला 1941 मध्ये पर्ल हार्बरवरच्या हल्ल्याने, ज्याने अमेरिकेला थेट या युद्धात ओढलं. आणि त्या युद्धाचा शेवट झाला इतिहासातल्या सगळ्यात विनाशकारी शस्त्रांनी. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि देशावर दोस्त राष्ट्रांचं नियंत्रण आलं. एका झगमगत्या साम्राज्याचा अंत अणुबॉम्बच्या धुरामध्ये झाला. एका युगाचा हा एक अतिशय दुःखद शेवट होता. पण ही कहाणी इथेच संपत नाही, कारण यानंतर जे घडलं ते खरंच एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. जपानने त्या युद्धाच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेतली आणि स्वतःला नव्याने घडवलं. हे जे आकडे आहेत ना, या फक्त तारखा नाहीत. हे जपानच्या पुनर्जन्माचे टप्पे आहेत. बघा, 1952 मध्ये त्यांना स्वातंत्र्य परत मिळालं. 1956 मध्ये ते संयुक्त राष्ट्रांचे सदस्य बनले. आणि 1964 साली झालेलं टोकियो ऑलिम्पिक, ते तर जगाला एक जाहीर संदेश होता की जपान परत आला आहे, आणि यावेळी शांततेच्या मार्गाने. युद्धानंतरच्या काही दशकांमध्ये जपाननं जी आर्थिक प्रगती केली, त्याला जगभरात इकॉनॉमिक मिरॅकल म्हणजेच आर्थिक चमत्कार म्हणून ओळखलं जातं. आणि हे नाव योग्यच आहे, कारण याच काळात जपान अमेरिकेनंतर जगातली दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनली. आणि याचे परिणाम तर आज आपण सगळेच बघतो. टोयोटा, होंडा, सोनी, पॅनासॉनिक ही नावं आज जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. आणि फक्त उद्योगच नाही, तर ॲनिमे, मांगा आणि व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून जपानच्या पॉप कल्चरने सुद्धा संपूर्ण जगावर आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. तर मग जपानची संपूर्ण कहाणी, अलिप्ततेपासून ते जागतिक शक्ती बनण्यापर्यंतचा हा प्रवास आपल्याला काय शिकवतो? एका राष्ट्रावर जेव्हा प्रचंड मोठे बदल लादले जातात, तेव्हा ते त्याला कसा प्रतिसाद देतात? हा प्रवास आपल्याला याबद्दल विचार करायला लावतो. एका बंद देशाने जगासाठी दार उघडल्यावर स्वतःला इतक्या वेगाने कसं बदललं, आणि या बदलाची किंमत काय होती? हा इतिहास फक्त जपानचा नाही, तर बदलांना सामोरं जाणाऱ्या कोणत्याही समाजासाठी